नाशिक शहरातील संभाजी चौक परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा मुंबई नाका पोलिसांनी अवघ्या 12 तासात छडा लावत आरोपीला ताब्यात घेतले आहे। घरातून 11 तोळे सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपयांची रोकड चोरी झाल्याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली। तपासादरम्यान घरात काम करणारी दर्शना गंगाराम गांगड हिच्यावर संशय बळावल्याने तिला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। पोलिसी चौकशीत तिने चोरीची कबुली दिली। तिच्याकडून चोरीस गेलेला सुमारे 14,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान पोलीस निरीक्षक पंडित पवार यांनी नागरिकांनी घरगुती मदतनीस ठेवताना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी आणि पोलिसांकडे नोंदणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे। फिर्यादी नमिता शैलेश राजहंस राहणार संभाजी चौक नाशिक यांनी त्यांच्या घरातून 28 जुलै 2026 रोजी 14,30,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपये रोख असं चोरीस गेल्याची तक्रार दिली होती। सदर तक्रारीमध्ये त्यांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या आरोपी महिला दर्शना गंगाराम गांगड वय 20 वर्ष राहणार चुंचाडे अंबड नाशिक हिच्यावर संशय व्यक्त केला होता। सदरचा गुन्हा हा 28 जुलै 2026 रोजी दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आपले गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री रोहिदास सोनार यांनी त्यांच्या गुन्हे शोध पथकाच्या मदतीने तात्काळ तांत्रिक पद्धतीने आणि गोपनीय पद्धतीने तपास करून जी संशयित महिला आहे दर्शना गंगाराम गांगड हिचा शोध घेतला। तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे तपास केला असता गुन्ह्यातील चोरीस गेलेलं सोने पूर्णपणे रिकवर करण्यात आलेलं आहे। पूर्ण हस्तगत करण्यात आलेलं आहे। सदर महिलेला 28/7/2026 रोजी म्हणजे त्याच दिवशी जवळजवळ त्याच दिवशी अटक करण्यात आलेली आहे।